आणि आता बातमी आहे नगरच्या नामांतरासंदर्भात, कारण अहमदनगर नामांतराचा मुद्दा खंडपीठात आहे. केंद्र आणि राज्य सरकारसह आयुक्तांना नोटिसा बजावण्यात आल्यात. 4 आठवड्यात म्हणणं सादर करण्याचे न्यायालयानं आदेश दिलेले आहेत. अहमदनगर शहराच्या नामांतराचा प्रस्ताव बेकायदेशीर असल्यानं त्याला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. ही याचिका माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, डॉक्टर पुष्कर सोहोनी आणि अरशद शेख यांनी दाखल केली होती. ही याचिका प्रलंबित असतानाच केंद्र शासनानं राज्य शासनाचा ठराव मंजूर केल्यानं याचिकाकर्त्यांनी दुरुस्ती अर्ज सादर करत नामांतराचा ठराव बेकायदेशीर असल्यानं तो रद्द करण्याची मागणी केली होती. महानगरपालिका अस्तित्वात नसताना, नगरसेवक तिथं नसताना, महानगरपालिकेची मुदत संपली असताना केवळ फक्त प्रशासकाच्या आदेशाने हा ठराव पारित झाल्यामुळे हा बेकायदेशीर आहे. या युक्तिवादानंतर माननीय उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने शासनाला, प्रशासनाला आपल्या म्हणण्या मांडण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. येत्या 4 आठवड्यामध्ये त्यांनी आपलं म्हणणं सादर करायचं आहे. 4 आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.